गुलाब्या रंगाची मेणबत्ती पेटवलेली आहे. इंग्रजी याला आपण गौडाते रविवार किंवा गौडाते संडे म्हणतो, म्हणजेच आनंदाचा रविवार. आज आपण आनंदाचा रविवार साजरा करीत आहोत, कारण आज धर्मसभा किंवा हा तिसरा रविवार आपल्याला आठवण करून देत आहे की आपला येणारा जो प्रकाश आहे तो अधिक तेजस्वी होत आहे, आपल्या एकदम जवळ येत आहे. म्हणजेच ह्या आगमन कालामध्ये जी आपण तयारी करीत आहोत, अंतःकरणे आपण जी शुद्ध करीत आहोत, आपले जी वाट पाहणे आहे ते व्यर्थ नाही. तो प्रकाश आपल्याला दिसणार आहे, त्याचे दर्शन आपल्याला होणार आहे, आणि म्हणून आपण त्याची वाट पाहत आहोत, आपण त्याची तयारी करीत आहोत. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभमुहूर्तामध्ये एक आश्चर्यकारक चित्र आपल्याला ठेवलेलं आहे, आपल्या डोळ्यांसमोर ठेवलेलं आहे. ते म्हणजे कारागृहात असलेला योहान बाप्तिस्ता. आणि तेथून तो आपल्या शिष्यांना पाठवत आहे किंवा प्रश्न विचारत आहे की जो येणारा आहे तो तुम्हीच आहात का, की आम्ही दुसऱ्यांची वाट पाहावी. आणि हा प्रश्न ऐकून किंवा याच्यावर जर का आपण मनन चिंतन केलं तर आपल्या प्रत्येकाला एक धक्का देणारा, आश्चर्याचा धक्का देणारा हा असा प्रश्न आहे. कारण ज्या योहानाने ठामपणे घोषणा केली होती की तो तुमचा मसीहा आहे, असं बोट दाखवून, तो मसीहा आहे, तो मुक्तिदाता आहे, तो तुमचा तारणकर्ता आहे, त्याच्याकडे जा. आणि आज आपल्याला सांगितलं जात आहे की तोच योहान ज्याने ठामपणे घोषणा केली होती, आज प्रश्न विचारत आहे की जो येणारा आहे तो तुम्हीच आहात का. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्या अंधाऱ्या कारागृहामध्ये त्याच्या मनामध्ये सुद्धा शंका निर्माण झालेली आहे. सर्वात महान संदेशालाही शंका येत आहे किंवा त्याच्या मनामध्ये सुद्धा शंका निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आजच्या या शुभमुहूर्तामध्ये जर का आपण मनन चिंतन केलं तर काही मुद्दे आपल्यासमोर ठेवण्यात आलेले आहेत. सर्वात प्रथम, अंधारातही विश्वास. योहान बाप्तिस्ता याला कारागृहामध्ये ठेवलेला आहे, म्हणजे अंधारामध्ये ठेवलेला आहे. आणि येथूनच तो प्रश्न किंवा त्याच्या मनामध्ये शंका निर्माण होत आहे, कारण तो दुःख तिथं सहन करत किंवा दुःख भोगत आहे, आणि त्याचे जे मरण आहे त्याच्या डोळ्यासमोर त्याला दिसत आहे. आणि कदाचित योहानाची ही सुद्धा अपेक्षा असेल की येशू ख्रिस्त हा मसीहा आहे, तारणकर्ता आहे, मुक्तिदाता आहे, आणि त्याची अपेक्षा कदाचित ही असेल की त्याने त्वरितच न्याय आणावा, की त्याने त्वरितच बदल घडून आणावा. आणि मसीहाचं तेच काम होतं, बदल घडून आणणे, न्याय देण्यासाठी तो आला होता, सत्याचे राज्य स्थापन करण्यासाठी तो आला होता. आणि कदाचित योहानाची हीच अपेक्षा होती. आणि इथं येशू ख्रिस्त काय करत आहे? पाप्यांबरोबर भोजन करत आहे, लोकांबरोबर बोलत आहे. आणि कुठेतरी त्याच्या मनामध्ये ही एक प्रकारची शंका निर्माण झाली होती की जी मला अपेक्षा होती किंवा जी लोकांना अपेक्षा आहे त्या अपेक्षेप्रमाणे काहीतरी वेगळंच होत आहे. आणि म्हणून हा प्रश्न धक्कादायक प्रश्न, परंतु ती शंका निर्माण झालेली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आगमन काल हा आपल्यासाठी विश्वासाचा काल आहे. आणि विश्वास म्हणजे प्रश्न नसणे नव्हे. प्रश्न प्रत्येकाला पडतात, प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. तर विश्वास म्हणजे प्रश्न नसणे नव्हे, तर प्रश्न किंवा शंका प्रभूकडे, येशूकडे नेणे म्हणजेच आपला विश्वास. आणि आगमन काल आपल्यासाठी त्यासाठी आपल्याला ह्यासाठीच तयार करत आहे.
जरी सुद्धा योहानाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली, त्याने प्रश्न निर्माण झालेत किंवा प्रश्न विचारला, तरी तो येशूच्या दूर जात नाही. तर आपल्या शंका घेऊन तो येशूकडेच वळतो. येशूला तो सोडत नाही. ती योहानाची महानता. तो दुसऱ्या ठिकाणी सुद्धा गेला असता, परंतु दुसऱ्या ठिकाणी तो गेला नाही. तो पुन्हा येशूकडेच आलेला आहे की माझ्या मनामध्ये शंका निर्माण झालेली, हा माझा प्रश्न आहे, परंतु मी तुझ्यापासून दूर जात नाही, तुझ्याकडेच परत वळत आहे. माझे प्रश्न घेऊन, माझ्या शंका घेऊन मी तुझ्याकडेच येत आहे. ती योहानाची महानता. आणि येशू ख्रिस्ताचे उत्तर काय आहे? तो थेट हो किंवा नाही असे उत्तर देत नाही, येस किंवा नो असे उत्तर देत नाही. तर आजच्या आपल्या शुभवर्तमानात सांगितलेलं आहे की येशू ख्रिस्त सांगत आहे की जाऊन योहानाला सांगा की तुम्ही काय पाहतात, काय तुम्ही अनुभवत आहात. आणि इथं दिलेलं आहे की आंधळ्यांना दृष्टी देणे, पांगू चालतात, महारोगी शुद्ध होतात, बहिऱ्यांना ऐकू येते, मेलेले जिवंत केले जात आहेत. हे जाऊन योहानाला सांगा, म्हणजे त्याला समजेल की त्याची जी शंका आहे ती कशा प्रकारची आहे आणि ती दूर होईल. म्हणजेच इथं येशू ख्रिस्त जरी चमत्कार करत आहे, तरी सुद्धा चमत्कारापेक्षा परिवर्तनाला जास्त महत्त्व देत आहे. आणि म्हणून तो सुवार्ता घोषित करत आहे. तो पाप्यांबरोबर जेवत आहे, कारण त्याला परिवर्तन, अंतःकरणाचे परिवर्तन हे खूप महत्त्वाचे आहे. सत्तेपेक्षा लोकांची अपेक्षा होती, योहानाची अपेक्षा होती की त्याने न्याय करावा, एक राज्य स्थापन करावे, सत्ता धारण करावी. परंतु येशू ख्रिस्त इथं सत्तेपेक्षा करुणा, दया ह्याला जास्त महत्त्व देत आहे. आणि त्या प्रकारचं राज्य स्थापन करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला होता. लोकांच्या अपेक्षा, योहानाच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मसीहा किंवा आपला जो मुक्तिदाता आहे, तारणकर्ता आहे, लोकांच्या अपेक्षेप्रमाणे येत नाही. येशू ख्रिस्त सुद्धा लोकांच्या अपेक्षेप्रमाणे आलेला नव्हता, तर देवाच्या इच्छेप्रमाणे येतो. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला कधी कधी समजत नाही. आपण आपल्या अपेक्षेप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताला पाहतो की त्याने आपल्या जीवनामध्ये ह्या माझ्या अपेक्षेप्रमाणे यावे. लोकांच्या अपेक्षेप्रमाणे मुक्तिदाता मसीहा येत नाही, तर देवाच्या इच्छेप्रमाणे येतो. आणि त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताचे जे विधान आहे, तो जो माझ्यामुळे अडखळत नाही तो धन्य. येशूचे विधान म्हणजेच देव सांगितल्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे नाही, तर विश्वास ठेवणारा तो धन्य असं सांगत आहे. जीवनामध्ये अडचणी येतात, समस्या येतात, परंतु जो ह्या कठीण समस्यामध्ये, काळामध्ये जो विश्वास ठेवतो तो धन्य. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताचे विधान आहे. मननचिंतन करूया की माझा विश्वास कधी दृढ किंवा बळकट होतो. जेव्हा माझ्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं चाललेलं असतो, तेव्हा आपण मोठ्याने विश्वास आपला जाहीर करतो आनंदाने. ते सुद्धा आनंद जीवनामध्ये असतो. आपले जीवन, आपले संपूर्ण काही एकदम सुरक्षित असते, तेव्हा आपण विश्वास दृढ करीत असतो. आपल्याला जेव्हा दिलासा देतो, आशा असते जीवनामध्ये, सर्व काही चांगलं चाललेलं आहे, देवाची कृपा आपल्यामध्ये असते, देवाचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आपल्या कामधंद्यात सर्व ठिकाणी, तेव्हा आपण आपला विश्वास प्रकट करीत असतो. आणि तेव्हा आपला विश्वास एकदम दृढ असतो, बळकट असतो. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा जीवनामध्ये समस्या येतात, जीवनामध्ये जेव्हा अडचणी येतात, जेव्हा आपला छळ केला जातो, आपल्यावर अन्याय होत आहे, आपल्या जीवनामध्ये निराशा होते, तेव्हा आपल्या जीवनामध्ये विश्वास असतो का? आणि हेच आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे. हे आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही, तर विश्वास ठेवणारे ते धन्य. आणि शेवटचं
येशू ख्रिस्त योहानाची महानता आणि आपली ही महानता सांगत आहे. ते म्हणजे येशू ख्रिस्त योहानाबद्दल सांगत आहे की स्त्रियांमध्ये जो जन्मलेला आहे योहान बाप्तिस्ता सर्वात श्रेष्ठ आहे. परंतु पण का? तो परिपूर्ण होता म्हणून नाही, तर तो विश्वासू होता म्हणून. आपल्या अडचणीमध्ये त्याला दिसत होतं की त्याचं मरण आहे, त्याचं मरण दिसत होतं, तरी सुद्धा तो विश्वास ठेवत आहे. म्हणून तो महान आहे आणि म्हणून येशू ख्रिस्त त्याची प्रशंसा करत आहे. त्याने येशू ख्रिस्ताचा मार्ग तयार केला आणि म्हणून त्याच्यापेक्षाही आश्चर्यकारक देणारे विधान आजच्या शुभोर्धामध्ये आणि येशू ख्रिस्त ते म्हणत आहे. तरीही स्वर्गातील सर्वात लहान व्यक्तीही त्याच्यापेक्षा महान आहे. ज्याला आपण सर्वात महान संदेष्टा मानत आहोत किंवा येशू ख्रिस्त स्वतःहून घोषित करत आहे, त्याच्यापेक्षाही. आणि इथं आपल्याला सांगितलेलं आहे मात्र स्वर्ग राज्यातला सर्वात कनिष्ठ तो त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, म्हणजे योहानापेक्षाही. तो आपल्याबद्दल बोलत आहे जेव्हा हे विधान करत आहे. आणि आजच्या या शुभोर्धामध्ये आपण तिसरा रविवार जेव्हा साजरा करीत असतो आगमन कालातील, आपल्या प्रत्येकाला येशू ख्रिस्त आव्हान देत आहे. प्रत्येकाला ह्या जगामध्ये आपण आपले जीवन जगत असताना आपल्यासमोर खूप अडचणी येत आहेत. जीवन कठीण आहे, समस्या आहेत, कधी कधी आपल्यावर अन्याय होत आहे, निराशेचे जीवन जगावे लागत आहे. आपण सर्वजण क्रूस आणि पुनरुत्थान नंतरच्या काळात जगत आहोत. याचा अर्थ येशू ख्रिस्त आपल्यामध्ये उपस्थित आहे. तो आपल्याला कधी सोडून गेलेला नाही. फक्त इतकंच की 25 तारखेला त्याचा आपण वाढदिवस साजरा करीत आहोत आणि धर्मसभा आपल्याला ही आठवण करून देत आहे की आपला मुक्तिदाता तारणकर्ता मसीहा 25 तारखेला त्याचा आपण वाढदिवस साजरा करीत आहोत. आणि ह्या जगाच्या घाई गडबडीमध्ये आपण जीवनामध्ये इतके व्यस्त आहोत, आपल्याला कधी कधी येशू ख्रिस्तावर मननचिंतन करण्यासाठी थोडासा वेळही मिळत नाही. म्हणून हा आगमन काळ आपल्यासाठी दिलेला आहे. ज्याने आपल्यासाठी स्वतःचे प्राण समर्पित केले आणि आपल्यासाठी जीवनाचा तारणाचा मार्ग मोकळा केला, त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, त्याच्यावर मननचिंतन करण्यासाठी आपल्याला हा आगमन काळ दिलेला आहे. आपल्या अंतःकरणाचे परिवर्तन आणण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये बदल आणण्यासाठी. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या मनामध्ये सुद्धा शंका असतील, प्रश्न पडलेले असतील, पण त्या शंकांचं निवारण करण्यासाठी, उत्तरे शोधण्यासाठी आपण जातो कुठं? धर्मसभा आपल्याला सांगत आहे, येशू ख्रिस्त सांगत आहे की माझ्याकडे या. आणि एक ख्रिस्तीय म्हणून आपण त्याच्याकडे जाणंच योग्य आहे, कारण तोच आपल्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकतो, आपल्या शंका दूर करू शकतो. आणि सांगितल्याप्रमाणे की येशू ख्रिस्त आपल्या मध्ये उपस्थित आहे, परंतु फक्त त्याला ओळखण्याची आवश्यकता आहे. योहानाने ओळखलं नव्हतं कारण त्याच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. कदाचित आपण सुद्धा येशू ख्रिस्ताला आज ओळखत नसाल कारण आपल्या अपेक्षा वेगळ्या आहेत. आपण येशू ख्रिस्ताला आपल्या अपेक्षेप्रमाणे पाहत आहोत की येशू ख्रिस्ताने आपल्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या अपेक्षेप्रमाणे यावे, परंतु परमेश्वराची इच्छाही वेगळी असते. आणि म्हणून योहानाला येशू ख्रिस्त सांगत आहे की योहानाला जाऊन सांगा की हे सर्व होत आहेत. आपण येशू ख्रिस्ताला गरिबांमध्ये ओळखतो का? जे दुःखी आहेत त्यांच्यामध्ये येशू ख्रिस्ताला ओळखतो का? जे जीवनामध्ये त्रासलेले आहेत, निराशेचे जीवन जगत आहेत, त्यांच्यामध्ये आपण येशू ख्रिस्ताला ओळखतो का? आपल्या या साक्रामेंतामध्ये आपण येशू ख्रिस्ताला ओळखतो का?
आपल्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला आपण ओळखतो का? आपल्या जीवनामध्ये आपण येशू ख्रिस्ताला ओळखतो का? आणि ज्या दिवशी आपण येशू ख्रिस्ताला ओळखणार, असं नाही की प्रश्न किंवा शंका येणार नाहीत, परंतु आपण येशू ख्रिस्ताचे जीवन जगणार आहोत. कारण येशू ख्रिस्त आपल्या अंतःकरणामध्ये राहणार आहे. आणि एकदा जर का येशू ख्रिस्त आपल्या अंतःकरणामध्ये आला, तर आपले जीवन हे नेहमी पवित्र जीवन बनत असते. येशू ख्रिस्ताचे जीवन बनत असते आणि येशू ख्रिस्ताला आपण प्रतिबिंबित करीत असतो. आणि ज्याप्रमाणे योहानाने येशू ख्रिस्ताला घोषित केले, त्याची सुवार्ता घोषित करली, त्याप्रमाणे आपणही येशू ख्रिस्ताला घोषित करावे, हे आव्हान आपल्या प्रत्येकाला आज देत आहेत. आणि म्हणून आज आपण विशेष करून प्रार्थना करूया. आपण आता नाताळाच्या एकदम जवळ येत आहोत. आपण तयारी करीत आहोत. चांगल्या प्रकारे आपण तयारी करावी आणि विशेष करून येशू ख्रिस्ताला ओळखून आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही, तर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगावे म्हणून प्रार्थना करूया आणि कृपा मागूया.